तालुक्यातील लिंबागणेश गावातील लिंबागणेश ते बोरखेड हा रस्ता 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खचला, पूल वाहून गेला. त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले. त्याचबरोबर 19 तारखेला आमदार संदीप शेजगार येऊन गेले. त्यांनी पाहणी केली, फोटो सेशन केलं, त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं. त्यानंतर लिंबागणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून 23 सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला. तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी 2 दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. आता त्यालाही 8 दिवस उठून गेले. अजितदादा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर आले होते 25 तारखेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आदेश दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे, लोकांची अडचण आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. या घटनेला आता 5-6 दिवस उलटून गेलेत. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही. म्हणजे बीडचं जिल्हा प्रशासन एखादे झोपलेलं आहे. बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आज या लिंबागणेशतील शेतकऱ्यांनी, जे दूधधारक शेतकरी जे आहेत, त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो. त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा.